कौशलसाठी आणि अशोक बागवेंसाठी की ज्यांनी हे संगमेश्वरी भाषेतले गाणं लिहिलं. अशोक बागवे आणि गर्द निळा गगन झुला हा आमचा अल्बम जो होता त्या अल्बम मधलं हे गाणं आहे. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मला माहिती आहे मजेत आहात आणि हसताय ना. हसायलाच पाहिजे कारण घेऊन आलो पुन्हा एकदा. चला हवा येऊ द्या. कृष्ण आणि जांभूळाख्यान या भव्य दिव्य आविष्कारांच्या निमित्तानं हे सगळे दिग्गज माझ्या कॅफेमध्ये काल आलेले आहेत आणि याच दिग्गजांच्या सोबत आज पुन्हा एकदा आपण ही महफिल रंगवणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या सर्व दिग्गजांसाठी. नंदेश उमप किती छान गातात तर सगळ्यांना माहिती, पण नंदेश उमप खूप छान नक्कल पण करतात असं मी ऐकलंय बुवा. हे बरोबर आहे? उदेश बरोबर आहे? उदेश हो म्हणेल मला माहिती. तुम्हाला सांगतो निखिल वागरे साहेब, ही प्लॅटफॉर्मची उंची वाढली पाहिजे. वा क्या बात आहे. किरीट सोमय्या यांचा आवाज त्यांनी सादर केला. मी असं ऐकलं की अण्णा हजारे साहेबांचाही तुम्ही छान आवाज सर काढता. ये देखो नलेश जी, ये जो आंदोलन है ये किस दिशा में जाना है वो सोचना चाहिए. वा 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 वा. संपदाजी इथे बसलेले आहेत आणि त्यांच्यात सुद्धा ती कला आहे असं मी ऐकलेलं आहे. अभ्यास केलाय मी त्याचा. आहे ना. बस आता समजा बॉस बोललेले आहेत म्हणजे सगळं तिथेच विषय संपला. मी बरोबर आहे. एक सोनियाचीच करते. वा माझ्यावरच. क्या बात आहे. म्हणजे सोनिया हसते तेव्हा ती मला आवडते, पण चिडते तेव्हा मी घाबरते तिला. आणि ती तिला शब्द नाही आठवत. जेव्हा चिडते ना तेव्हा ती आधी तिचे ओठ हलतात आणि हे शिकवलं मी तुला एवढाच. आणि मग काही काळाने पुन्हा दुसरं वाक्य पॉज असतो तो आणखीन डेडली असतो. मराठी अभिमान गीत आपण बनवलेलं आहे आणि मला अभिमान वाटतं यांच्या शेजारी मी आता बसलेलो आहे. तर सर हा अनुभव कसा होता हे गीत बनवण्याचा? सुरेश भटांनी ते लिहिलंय, मी चाल दिली आहे, पण ते जवळपास आपल्या मराठी संगीत सृष्टीने बनवल्यासारखं गाणं आहे. कारण हे कदाचित जगातलं सगळ्यात भव्य गाणं असेल. याच्यात 450 गायक आहेत एकूण. त्यात 112 प्रस्थापित गायक आहेत. त्यातले जवळपास 3 गायक तर इकडे बसलेले आहेत कारण संपदा पण कोरसमध्ये गायली आहे. उदेश आणि नंदेश हे माझ्या भावासारखेच आहेत. माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून उदेश माझ्याबरोबर गातोय. आणि बाबा पण त्या गाण्यात गायलेले आहेत. तेव्हा ते 80 त्यांचं वय होतं. म्हणजे 8 वर्षाची मुग्धा वैशंपायन ते 80 वर्षाचे विठ्ठल उमप. आणि यामध्ये तुम्हाला जितके आठवतील ते सगळे गायक अच्युत ठाकूर सर गायलेत त्या गाण्यात. म्हणजे माझे सगळे मोठे संगीतकार. मराठी अभिमान गीतामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की मराठी माणूस एकत्र येत नाही ही दंतकथा आहे. मराठी माणूस एकत्र येतो, तो उत्तम काहीतरी करू शकतो. आणि सुरेश भटांचे अत्यंत ओजस्वी शब्द आहेत की साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचे उंबरे झिजवू कशाला. मला वाटतं हे सांगायचं होतं या गाण्यामधनं की मराठी भाषा म्हणजे मराठी अभिमान गीत हे फक्त ज्यांची मातृभाषा मराठी आहे यांच्यासाठीच ते गाणं नाही आहे. ज्यांना ज्यांना म्हणून मातृभाषा आहे अशा सगळ्यांचं ते गाणं आहे. अमृत ते पैजा जिंके असं म्हणतात ज्ञानेश्वर, आणि हे विश्वाची माझे घर असंही म्हणतात. तर मला असं वाटतं की सगळ्यात म्हणजे मुंबईमध्ये समजा मॅक्स म्युलर भवन असू शकतं आणि तिथे जाऊन आपण जर्मन शिकू शकतो, तर स्टुटगार्टमध्ये एक मराठी भाषा भवन का असू नये. वा, याची जर एक झलक झाली सर तुमच्या आवाजात तर आम्हाला खूप आनंद होईल.
ह्याच गाण्यानी पृथ्वी प्रदक्षिणा घातलेली आहे. परवाची गोष्ट एक 4-5 महिन्यापूर्वीची की हॉलिवूडमध्ये सगळ्या हॉलिवूडच्या ॲक्टर्सनी आणि मॉडेल्सनी एक फॅशन शो केला आणि त्या फॅशन शोमध्ये त्यांनी मराठी अभिमान गीतावर रॅम्प वॉक केला हॉलिवूड रूझवेल्ट या हॉटेलमध्ये. आणि सांगायला हाही आनंद होतो की त्या फॅशन शोचा फॅशन डिझायनर शेखर रहाटे नावाचा आमचा काळा चौकीचा मूळ राहणारा बाळा रहाटे त्यांनी ते शेखर राहते. तर माणूस हॉलिवूड पर्यंत पोहोचला तर मराठी माणसाचं गाणंही हॉलिवूड पर्यंत पोहोचतं. नाही मला वाटतं शिखवत चलन यशोदा मैया मराठी भाषा यशोदा झाली हो आणि त्यांना चालायला शिकवलं. तर आमच्या सरपंचांनी एक चॅलेंज घेतलं होतं की मी कॅफेमध्ये जे कलाकार आणतो त्यांच्यापेक्षा भारी परदेशातून ते आणणार आहेत. बघूया त्यांनी काय केलंय. हो सरपंच या हो आता. हॅलो नाही हे बघ आलो. अरे नाही जबरदस्त कार्यक्रम करायचा आहे. नाही काय झालं याच दिवशी 3 वर्षापूर्वी आमच्या अण्णा ढगात गेले होते. नाही एकदम मोठा कार्यक्रम नाही. लावणी नाही लावणी ठेवली असं कळलं ते वरतून खाली येतील ते. नाही मोठा कार्यक्रम या पटकन या. अरे बाप रे अरे एवढे मोठी माणसं येणार सांगितलं नाही मी का यांना लावलं असं धंद्याला मी. अरे एवढे मोठे असे येत नाहीत ते. त्यांना आधी कॉन्टॅक्ट करावा लागतो वगैरे. अरे अण्णाचं कार्य आहे आम्ही जबरदस्त पार पाडू. तुम्ही चॅलेंज नका देऊ मला. चॅलेंज हे जसे फोक सॉंग करतात ना म्हणजे महाराष्ट्राने कला घराघरात पोहोचवली यांची फोक कला तसे मी परदेशातले फोक आर्टिस्ट आणलेत. मग सगळे फेक फ्लोक सगळे. अरे मराठी गाण्यावर कसं काय नाचतात? अरे फॉरेनर म्हणून आणले तुम्हाला. फॉरेनर जरा तशी इज्जत राखा. एवढे मोठे कपड्यावर खर्च केला तुमचा. फॉरेनर म्हणून आणले तुम्हाला. फॉरेनर आहे तुम्ही. फॉरेनर कळलं ना तुम्हाला. सर फोक तिकडचा सर फोक. वा जबरदस्त. यात हे सागरू मोगॅम्बो आपली कला सादर करणार आहे. म्हणजे काय घेणार तुम्ही. मला भजी पाव. तुला रे क्रीम रोल उपवास खायला अरे तुम्हाला फॉरेन कलाकार म्हणून आणलंय. इज्जत काढू नका. काय घेणार म्हणजे तुमच्या फोक मधलं तुम्ही काय घेणार. नीट बोला ना. तू मराठी बोलू नको ना रे. वलांबो तुला केवळ त्यांच्या सपोर्टिंग साठी आणलेलं आहे. गावात जरा चांगलं वाजवतो भजनात म्हणून त्यांना डिस्टर्ब करू नको. त्यांच्या लईत वाजव समजलं. मागे पुढे नाही सर. तुम्ही चालू करा ना. नीट बोला आधी. तू मराठी नको बोलू ना रे. चला सर चालू करा. हा घे खाऊन घे सगळे दात होत आदत. फॉरेनर माणसाला तुला सपोर्ट केलं सांगायचं डिस्टर्बिंग करायला बोलवलं तुला इथं. हा सॉरी सर. तू का बस आली डबा
Jingle-la-la-hoo. Jingle-la-la-hoo. Chumalalahoo. Chumalalahoo. नाही नाही सोडा त्याला ए नाही सोडा 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 काय करू नका प्लीज आमच्या गावातला एकमेव आहे तो. अरे तिकडे फेकायचं ना मागच्या तुझ्या तोंडात कशाला फेकला नाही असं निघणार नाही ते अशोक सराफ स्टाईल ना काढा अशोक सराफ पडलं अरे मच्छर फेका ना चप्पल काय फेकता Na 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 na, get in chicken with it. Na 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 na. Na 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 na, get in chicken with it. Na 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 na. Na 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 na, get in chicken with it. Na 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 na. Low now let you chicken wicken. Low now let you chicken wicken. तुमच्याकडे पण काय चाप खातात डिस्टर्बन्स करतो काय हे काय घालून आलं तू कोणाचे कपडे घालून आला हे तुमचा बनियान आहे त्याला काढून बनवलं कर अरबी कर सादर पटकन कर हे अरबी आहे मग अरबाज खानचं हेच गाणं आहे ना का मारी ना यार मी मम्मीला सांगणार आहे तुम्ही इथं बायकांवर लाईन मार नाही मम्मीला सांगायची गरज नाही काही नाही खास रशियावरून जे मॅडम आलेले आहेत त्यांचा मी विनंती करणार मॅडम जस्ट आय विनंती टू यू जर हा तुमचा हा झाला असेल हिडकेपणाचा जरा कला सादर करा हा मध्ये बोललो का रे कसले आवाज काढून आला तू मॅडम डिस्टर्ब होतो ना हा मॅडम काय चालू आहे पुठ्यावर फटके दिल म्हणतात त्या मध्ये काय बोललं तर शांत बस तसंच आहे ना बघा ना
त्याला तोच आहे तुला सांगितलं असा सांस्कृतिकपणा करू नका. तुम्हाला परदेशी म्हणून आणलाय, तुला काय करता तुला? हे नुसतं गातच नाही तर यांच्या अंगात विविध कला आहेत. ते यांच्या दुसऱ्या कला मी तुम्हाला आता इथं सादर करून दाखवणार आहे. तुम्ही काय करणार आहे सर? 8 लोक 8 लोक नाही आता इथं. लोक खेळा. म्युझिक प्लीज. दुसरा कोण कलाकार? अरे वा वा, तुझं तर फारच समजते मला. तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? घाबरून आला नाही, हळू वाजवाना, हळू वाजवाना. वाजवल्यामुळे घाबरून आला तो. खूप खोल आहे म्हणते. क्या बात आहे, जोरदार टाळ्या, क्या बात आहे. अरे बाप रे. नंदेश दादा, तुमच्याकडे यायचंय आता. या जांभूळ अख्ख्यांमध्ये आणखीन एक गोष्ट बघायला मिळते ज्याचा उल्लेख मगाशी दिग्दर्शकांनी सुद्धा केला की द्रौपदी साकारायची होती बाबांना तेव्हा, आणि बाबांच्या नंतर आता ती जबाबदारी तुमच्यावरती आहे. तर तो अनुभव कसा असतो? बापरे, फार कठीण आहे. तिथपर्यंत पोचलो नाही आहे आणि पोचणारही नाही. कारण जसं मी मगाशी म्हणालो की लाजणं काय असतं, म्हणजे नुसता पदर घेणं, म्हणजे काही मेकअप नाही, काळा ठप्प चेहरा, रणरण तासा, आणि त्याच्यात ती द्रौपदी नुसतं असं स्माईल आणि असं नुसतं लुक कृष्णाकडे देणं. सुंदर द्रौपदी, माधुरीला लाजवेल अशी द्रौपदी. 50 मीटरचा अंगरखा घालून जो 43 मीटरचा बाबा घालायचे, त्याच्यानंतर मी जेव्हा चढवला तर मी असा झालो होतो. बापरे, लिटरली. मी म्हटलं अरे 80 वर्षाचा माणूस हा 43 मीटरचा अंगरखा कसा घालतोय, आणि त्याच आभूषणं.
मग त्या टोपी, मग ती शॉल आणि पायात घुंगर कसा काय करू शकतोय? तो जर करू शकतो तर मी का नाही करू शकत? वा, बघूयात याच द्रौपदीची एक झलक. सोनियाजी, मला आता पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंय. या प्लेमध्ये पुतना तुम्ही साकारता असं मी ऐकलं, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायचंय. पहिल्या प्रयोगाला डॉक्टर सितारा देवी आल्या होत्या वा. आणि मी त्यांना आग्रह केला होता की तुम्ही कार्यक्रम बघायला या. क्या कर रही हो? म्हणजे कृष्ण कर रही हो. हां, आऊंगी. फार त्यांना आधी उत्साह नव्हता यायला, पण आल्या प्रेमाने. आणि त्याच्यामध्ये मी पुतना मावशी करते. तर कार्यक्रम झाल्यानंतर जवळ आल्या, असं पाठीला थोपटलं मला आणि म्हणल्या की आज गोपी की याद आ गई. तर मलाही मोठी गोष्ट वाटते खूप, कारण की गोपीजी आमचे दादागुरु अप्रतिम ते पुतना मावशी करायचे. बघूयात ज्याचा उल्लेख आम्ही केला, याच प्रवेशाची एक झलक.
संपदाजी, आता मला तुमच्याकडे यायचं आहे. यामध्ये तुम्ही यशोदा साकारता, तर तो अनुभव कसा असतो? यशोदा याच्यात साकारत असताना मला असं वाटतं मी संपदाच आहे, कारण मला प्रेम करायला आवडतं सगळ्यांवर, आईसारखं. आणि म्हणजे मी गाडी चालवताना पण मध्येच कोणी आलं, त्याच्या चुकीने आलं तरी वाटतं लागलं नाही ना, तर मला वाटतं ती यशोदा आहे माझ्यात. आणि ती माझ्या चांगल्या मैत्रिणीलाच बरोबर दिसली. ती म्हणाली संपदा तूच यशोदा. क्या बात. आणि ते तूच यशोदा सतत सिद्ध करत राहण्याचंच माझ्यासमोर मी ध्येय ठेवते. तर बघूयात संपदाजींनी साकारलेल्या या यशोदेची एक झलक. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जसे कलाकार येतात तसे प्रेक्षकही येतात. त्यातल्या काही प्रेक्षकांना, निवडक प्रेक्षकांना आम्ही काही प्रश्न विचारण्याची संधी देतो. काही प्रश्न आहेत का कोणाच्या मनात? सर. हां, आपण बोला. कुठून आला आपण? मी मुंबईचाच आहे. ओके, मुंबईचेच आहात. मला सोनियाजींना विचारायचं आहे की ओके, एक मिनिट, सॉरी. गावात हे हाय, बोल, कशी आहेस? नाही ग, मला पण येते ना आठवण. अरे हे काय, तुझाच फोटो घेतलाय मी समोर. हॅलो हॅलो हो, yes. हॅलो, जरा बोलू द्या ना त्यांना. थांबा ना जरा 2 मिनिटं. नाही नाही नाही, इथे अरे कार्यक्रम चालू आहे. इथे प्लीज जरा थांबा. हो हो. हे काय? अगं नाही, इथेच आहे मी. थांब, एक मिनिट. हे काय आहे? हे काय? हे काय आहे काय? माझा कार्यक्रम आहे, चला हवा येऊ द्या. हा, ते चला जाऊ द्या हवा असं. हा नाही, हॅलो. हा हा, हॉरर आहे काहीतरी. हॉरर नाही आहे कार्यक्रम, विनोदी आहे. उद्या भेटशील? उद्या भेटशील. त्यांना सांगा ना कोणीतरी. अरे ओ, उद्या भेटा ना त्यांना प्लीज. मी करतो, एक 5 मिनिटात फोन करतो. हे जर आठवतंय हाय काय ते. एक मिनिट. हॅलो. सॉरी. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर बसा, नाही तर चालते. हे बघा, हे महत्वाचं आहे. हे काय नेहमीच होतं तुमचं. हे परत मिळणार आहे का? तुम्ही देणार आहात का मला कोण गर्लफ्रेंड? थांबा ना जरा. प्रश्न विचारायचा तर विचारा लवकर. विचारतोय प्रश्न. टेन्शन कशाला का रागवताय? थांबा जरा. प्रेमाने सगळं जिंकताय तो. चला. हा, तर मला सोनियाजींना विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा नाचता, डान्स करता, तेव्हा म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? असं. हा, बोल. नाही, इथेच आहे. अरे नाही यार, बस इथे नको. मी ना इथे नाही, प्लीज इथे. अरे बर त्यांना जरा कोणतरी. अरे हा, नेहमीच असतं. अरे हा काय माणूस आहे? काय लबाड. चांगला TRP घालवला तुम्ही. तर जांभूळ आख्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं नंदेश उमप आणि उदेश उमप आमच्याकडे आलेले होते. पण पुढील कार्यक्रमाला त्यांना जायचं असल्या कारणानं आत्तापुरती आम्ही त्यांना रजा दिलेली आहे. पण पुन्हा ते लवकरच या मंचावरती येतील. एकदा जोरदार टाळ्या नंदेश दादा आणि उदेश दादासाठी झाल्या पाहिजेत. ज्याला प्रश्न विचारायचा नीट विचारत. मोबाईल सगळ्यांचे बंद. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हा, तुम्ही विचारा. तुमचे बरं दिसतो चेहरा.
मला म्हटलं आपल्या म्हटलं ह्या म्हटलं संपदा ताई म्हटलं त्यांना म्हटलं विचारायचा म्हटलं काय प्रश्न काय मला ते हे करतात आपला प्रोग्रामचा करतात म्हटलं आपलं निवेदन. हा बऱ्याच म्हटलं बघितलं म्हटलं मी काय करताना त्यांना आपलं निवेदन. तर मला सुद्धा म्हटलं करायचं आहे प्रोग्रामचं आपलं निवेदन. तर मी म्हटलं काय करू. कुणाला करायचं निवेदन. मला म्हटलं करायचं आपलं म्हटलं काय निवेदन मला स्वतःला मला. तर त्याच्यासाठी म्हटलं काय करू म्हटलं आपली काय तयारी काय म्हटलं. तुमच्या 2 वाक्यांच्या मध्ये ब्रेक आपोआप घ्यायला सांगा डिरेक्टरला. नाही त्याच सोडून द्या मी काय करायला मी तेच म्हणते की त्याला आपोआप ब्रेक घ्यायला सांगा म्हणजे तुम्हाला ब्रेक मिळेल या जागी. तुम्ही प्रॅक्टिस करा. निवेदन करायचं तर प्रॅक्टिस चांगलं करा. भरभर बोलायला शिका जरा. मी कोणाला घाबरू नये का. बरोबर माझी बायको म्हणते की तुम्ही खूप भरभर बोलता थोडं स्लो बोला. तुम्ही बरोबर बोलता स्लो बोला असं बायको म्हणते. माझी बायको म्हणते. कुठे बायको. हे काय अच्छा बायकोच आहे. त्यांना सांग तुम्ही का तसं करता. त्यांना ते व्यवस्थित बोलतात ना कदाचित तुम्हाला घाबरून बोलत असतील. हा आपलं त्यांना म्हटलं काय तुला म्हटलं इथं काय इथे येऊन आपलं म्हटलं काय करायचं भांडण नाही. तुला म्हटलं करायचं इथं आपलं भांडण. तुमचं एकमेकांना तरी कळतं आयुष्यात. 4 चौघात म्हणलं आपलं करू नका. 30 वर्ष कळलं मला ते. 30 वर्ष कळलं. त्यांचं म्हटलं काय काय दोष आहे का त्यांचं म्हटलं काय म्हटलं दोष काही अरे ही भांडणं घरी करा रे. ह्या म्हटलं कार्यक्रमामध्ये मला शिकायचं तुम्ही घेत नाही. ठीक आहे घरी म्हटलं मी काय घाबरलो हा तुम्ही विचारा. सर माझा प्रश्न टॅलेंटेड आहे सर. ते कळतंय चेहऱ्यावरून. बोला. थँक्यू सर. हा सर मला नकुल घाणेकरांना विचारायचं आहे. नकुल घाणेकरांना सर विचार. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी खूप सॉलिड आहे सर. हा म्हणजे तुम्ही स्टेजवर जाण्याआधी असं व्यायाम वगैरे करता का एक्सरसाइज वगैरे करता का. ऐकलंय हा मी म्हणजे पण मला ऐकलंय. असं वाटतं की तुम्ही करत असणार असं. तर मला विचारायचं आहे तुम्ही असं काय प्रेझेंट करण्यासाठी स्वतःला करता असं. स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी व्यायाम करतो जिमला जातो. मग डान्स हा एक व्यायाम आहे त्यामुळे तुम्ही डान्स पण करू शकता. तो एक व्यायाम असतो. हा सर मी करू शकतो पण बघायला कोण तयार नाही. पण सर एक ऑडियन्स म्हणून एक सच्चा ऑडियन्स म्हणून मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट देऊ इच्छितो सर. गिफ्ट तुम्ही देणार आहात. हा तर वा, वा. मी स्टेजवर येऊ शकतो का सर प्लीज. या थँक्यू. एक मिनिट. हे ओळखीचं नाही वाटत तुला. हे माझं आहे. हे तुझंच आहे. हे तुम्ही कुठून उचललं. नाही सर मी तुम्ही उचललं कुठून त्यांचं ते. तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करत होतात. काय करत होतात. मी तुम्हाला हे यांना बाहेर काढायत आणि माझ्या रूम मध्ये जाते तुमचे ऑडियन्स. एवढा गिफ्ट आणलं सर तुम्ही काय करायला लागला असं. हे माझंच आहे गिफ्ट नाही तुमचं. पण तुम्हाला दिला ना परत घेऊन गेला का घरी माझ्या. दुसरं का नाही दिलं. हे सर मी म्हटलं मला राहू दे ना एक. तुम्हाला कशाला व्यायाम करायला. नाही घरात नारळ फोडायला कामाला येतील ना. थँक्यू सर तुमच्याकडनं मला चांगलं गिफ्ट मिळालं. आय लव्ह यू सर. थँक्यू. मला सर. हा तुम्ही थोडा व्यायाम करा. हो थँक्यू सर. ह्यानी काय फोडायचं. मला परचुरे काकूंना प्रश्न विचारायचा. काकूंना प्रश्न विचारायचा. बर परचुरे काकू हा. मी असं ऐकलंय की तुम्ही चांगले चांगले पदार्थ बनवता. जेवणाचे पदार्थ बनवता. स्पेशल काय बनवता ते सांगा. स्पेशल काय बनवता म्हणजे चांगला आयटम कोणता आहे म्हणजे खाण्यातला. फिश बनवते. खेकडे बनवते. हा आणि काय तुझा जीव केवढा किती. हा बस फिश बस झालं ना तुला. नाही मला एक प्रश्न आहे. प्रश्न विचार. हा तो प्रश्न असा आहे की तुम्ही मला सकाळी सकाळी शाळेत जाताना डबा बनवून द्याल का. माझी आई खूप भंगार जेवण बनवती हो. तिच्या हाताच्या चपात्या खाऊन
पार दात पडून गेले. मी लहानपणीच म्हातारा झालोय. आता लग्न पण होणार नाही. लग्नाचं पडले खायचं बघा ते. हा अशी म्हातारी लहान मुलं येत जाऊ नका. मला विचारायचं. हा आपण विचारा. म्हणजे सगळ्यांना मी सगळ्यांचा फॅन आहे. मला खूप आवडतात ती माणसं. म्हणजे कार्यक्रम बघतो मी. आणि मला असा प्रश्न विचारायचा आहे. वा वा. हे संपणार आहे कधी? हे संपणार आहे कधी? याला काय अर्थ आहे? म्हणजे कार्यक्रम संपणार, मग निलेश साहेब मेकअप काढायला 1 तास, त्याच्यानंतर पुण्याला, मग सासवडला. नाही तुमचा प्रॉब्लेम काय आहे पण? माझा प्रॉब्लेम म्हणजे यांना सोडून मग मी घरी जातो ना. काय यांना सोडून का जाता मी म्हणजे? ड्रायव्हर आहे त्यांचा. निलेश साबळे सरांचा ड्रायव्हर आहे? आई शपथ. एवढ्या मोठ्या माणसाचा ड्रायव्हर आणि एवढे फालतू कपडे? हे त्याचे आहेत, माझे तो घालून बघ. आज शेवटचा दिवस तुमचा, नोकरीवरून काढून टाकणार मी तुम्हाला. हा शेवटचा दिवस नोकरीचा. उद्यापासून यायचं नाही. पगार दिला का 2 महिने? पगार नाही, काही नाही राहतो. हा शेवटचा दिवस, उद्यापासून नोकरीवर यायचं नाही तुम्ही. बाद झालं. काय याचं? आता जातो. चावी निघा निघा तुम्ही. चावी देतो पाठवून. जा घरी. कसं जायचं? सोनियाजी, मला तुमच्याकडे यायचंय. नाटकाविषयी आपण बोललो, सगळं बोललो, पण काही माहिती जी आमच्या कॅफेमध्ये आमच्याकडे येते त्यानुसार तुमचा स्वभाव जसा दिसतो तसा नाहीये. म्हणजे कडक दिसतात असं नाही. तुम्ही खूप विसरभोळे आहात म्हणे. म्हणजे यांच्या बाबतीतले काही किस्से मी असे ऐकलेले आहेत की त्या मोबाईल म्हणून टीव्हीचा रिमोट वगैरे घेऊन बाहेर पडतात घराच्या वगैरे. हे खरं आहे की काय आहे? संपदाच्या घराखाली मी गाडी लावली आणि मी गेले आणि मी विसरून गेले की आपण गाडी लावली, आपल्याकडे गाडी आहे हे पण मी विसरले. 2 दिवसांनी तिचा फोन आला की तू गाडी इथे सोडणार असशील तर मला चावी पण पाठव, म्हणजे ती वापरेन मी गाडी. पण तू विसरली आहेस गाडी इथे. असे आहेत बारीकसे काही किस्से. एकदा मी गाडीत चढताना चपला बाहेर काढल्या होत्या. हे मी पहिल्यांदा ऐकलं. हे हिट आहे. कारण त्या क्षणी मला असं वाटत असतं की आपण देवळात जातो की काही. या कॅफेतर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. कार्यक्रमाची सुरुवात तर धमाकेदार झाली होती आणि कार्यक्रमाचा शेवट जर सोनियाजींच्या एखाद्या छोट्याशा नृत्याविष्कारानं झाला तर आम्हाला खूप आनंद होईल.